मराठवाड्यातल्या एका डोंगराळ भागात एक गाव होतं, पानगाव. गावाभोवती दाट जंगल, हिरव्या झाडांच्या सळसळीनं भरलेलं वातावरण आणि सकाळच्या धुक्यात हरवलेला वाडा. तोच वाडा होता दामिनीचा. 60 वर्षांची दामिनी एकटीच त्या वाड्यात राहायची. तिचं आयुष्य शांत पण आतून ओसाड झालेलं. नवरा बऱ्याच वर्षांपूर्वी गेला. मुलं शहरात स्थायिक झाली आणि तिने स्वतःला निसर्गाच्या सान्निध्यात झोकून दिलं. तिचं मन एकाकी होतं, पण त्यात अजूनही एक लपलेली झुळूक होती. जणू काही जीवन अजून संपलेलं नव्हतं, ते फक्त थांबलेलं होतं. एका पावसाळी सकाळी तिच्या आयुष्यात सतू आला. गावातला 25 वर्षांचा तरुण, मनाने निष्पाप, डोळ्यांत उत्साह पण आवाजात गोड शांतता. त्या दिवशी तो जंगलात लाकूड गोळा करताना घसरला आणि दामिनीला तो जखमी अवस्थेत दिसला. ती क्षणातही विलंब न लावता त्याच्याकडे धावली, त्याला हाताने उचलून घेतलं आणि म्हणाली, "अरे रे, एवढी खोल जखम झालीये, चल माझ्या वाड्यात चल." सतू म्हणाला, "नको ताई, मी जातो." पण तिचा आवाज ठाम होता. "नाही, तू आता माझं ऐकणार. जखम अशी नाही, साधी नाही." त्या क्षणापासून दोघांचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. दामिनीने त्याला वाड्यात आणलं, औषध लावलं, त्याच्यासाठी गरम खिचडी केली. सतू तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्या प्रत्येक सुरकुतेत एक शांत तेज होतं. ती जशी बोलत होती तसं त्याला जाणवत होतं की तिच्या बोलण्यात एक वेगळी ऊब आहे, आईसारखी, पण त्याचबरोबर कुठेतरी एक गूढ ओढही. दिवस पुढे सरकत गेले आणि सतू रोज दामिनीच्या वाड्याकडे येऊ लागला. कधी औषधासाठी, कधी फक्त गप्पा मारायला. "तुम्ही नेहमी इथंच राहता का जंगलात?" त्याने विचारलं. ती हसली. "हो, आता सवय झाली आहे. झाडं, पक्षी, पाऊस हेच माझे साथीदार." "मग आजपासून मी पण तुमचा साथीदार," तो म्हणाला. आणि त्या क्षणी दामिनीच्या ओठांवर नकळत एक हसू उमटलं. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. सकाळी चहा बनवताना दामिनी त्याचं नाव आठवायची आणि संध्याकाळी तो आल्यावर तिचं मन उजळायचं. तो तिच्या बोलण्यात हरवायचा आणि ती त्याच्या हसण्यात. एका दिवशी तो म्हणाला, "दामिनी ताई, तुम्ही कधी विचार केलात का की हे जंगल इतकं जिवंत का वाटतं?" ती म्हणाली, "कारण हे आपल्यासारखं जगतं, रडतं आणि प्रेम करतं." तो हसला. "मग तुम्ही या जंगलासारख्या आहात, शांत पण आतून जिवंत." त्या वाक्यानं ती काही क्षण गप्प राहिली. तिच्या मनात काहीतरी हललं. अनेक वर्षांनी कोणी तिच्या अस्तित्वाकडे अशा नजरेने पाहिलं होतं. त्या दिवसानंतर दामिनीचं आयुष्य वेगळं वाटू लागलं. तिला सकाळी उठायला कारण मिळालं होतं. चहासाठी 2 कप ठेवायची सवय झाली होती. तो आला नाही तर तिच्या मनात बेचैनी निर्माण व्हायची आणि आला की सगळं विसरून हसायला लागायची. एका पावसाळी दुपारी ते दोघं आंब्याच्या झाडाखाली बसले होते. पावसाचे थेंब पानांवर पडत होते आणि हवेत मातीचा गंध भरला होता. सतू म्हणाला, "ताई, तुम्हाला माहीत आहे का, या झाडांनाही प्रेम समजतं, म्हणूनच ते पावसात नाचतात." दामिनी म्हणाली, "हो, आणि माणसं मात्र भीतीने दारात लपतात." दोघंही हसले, पण त्या हसण्यात एक गहिरा अर्थ होता. रात्री दामिनी त्याचा विचार करायची. हा मुलगा माझ्या आयुष्यात का आला असेल? हे नातं काय आहे? तिचं मन स्वतःलाच विचारायचं. वयाचं प्रेमाशी काय नातं? कधी कधी तरुणपण हृदयात असतं, वर्षांमध्ये नाही. दुसऱ्या दिवशी तो आला की तिच्या चेहऱ्यावर पुन्हा उजेड यायचा आणि त्याचं नाव उच्चारतानाच आवाजात गोड थरथर असायची. सतूचंही मन बदलायला लागलं होतं. त्याला दामिनीच्या बोलण्यात एक शांत आधार मिळायचा. गावातली मुलं हसत होती, "सत्तू म्हातारीकडे काय करतो?" पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्याला तिच्यासोबत असताना एक वेगळं सुख मिळायचं, जे ना वयाचं होतं ना रूपाचं, ते मनाचं होतं. एक दिवस त्याने तिच्याकडे पाहून म्हटलं, "दामिनी ताई, तुम्ही झाडासारख्या आहात. कोणीतरी सावली घ्यावी म्हणून उभ्या, पण कोणी येत नाही." ती हसली
मग तू आलास ना आता? त्याच्या डोळ्यांत पाहताना तिच्या मनात न सांगता येणारी शांतता आली. त्या क्षणी वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलल्या. जणू निसर्गाने त्यांचं नातं आशीर्वाद दिलं. दिवस गेले. सत्तू आणि दामिनीच नातं आता शब्दांच्या पलीकडे गेलं होतं. ते एकमेकांशी फार बोलत नसत, पण त्यांची नजर बोलायची. संध्याकाळी ते दोघं वाऱ्याच्या अंगणात बसून आकाश बघायचे. दामिनी त्याला जुन्या आठवणी सांगायची, तिच्या नवऱ्याच्या, गावाच्या आणि पावसाच्या. सत्तू तिचं ऐकायचा, पण त्याला त्या आठवणींमध्ये स्वतःचं काहीतरी दिसायचं. एक दिवस त्याला कामानिमित्त शहरात जावं लागलं. दामिनीने शांतपणे त्याची बॅग बांधली. तिच्या हातांनी त्याच्या कपड्यांना स्पर्श करताच तिच्या डोळ्यांत पाणी आलं. जाशील ना तू? ती विचारली. जावं लागेल ताई, पण मी परत येईन, तो म्हणाला. ती काही बोलली नाही, फक्त एक हलकं हसू दिलं. तो निघून गेला आणि वाड्यात पुन्हा शांतता आली. पण आता ती शांतता एकटेपणाची नव्हती, ती आठवणींची होती. महिने गेले. दामिनी पुन्हा आपल्या दिनचर्येत रमली. पण रोज सकाळी ती वाड्याच्या दारात उभी राहायची आणि जंगलाच्या वाटेकडे बघायची, जिथून सत्तू येत असे. एक दिवस पावसात ती उभी होती आणि दुरून आवाज आला, दामिनी ताई. ती वळली आणि पावसात भिजलेला सत्तू तिच्याकडे धावत येत होता. ती हसली आणि त्यांच्या नजरा पुन्हा भिडल्या. काही शब्द नव्हते, फक्त 2 मनं आणि एक शांत पाऊस होता, जणू निसर्गाने पुन्हा त्यांना एकत्र केलं. त्या दिवसानंतर सत्तू गावातच राहू लागला. वाड्यात पुन्हा आवाज, हसू आणि चहाचा सुवास भरला. त्यांच्या नात्याचं नाव कुणी दिलं नाही, पण त्यांना नावाची गरज नव्हती. त्यांना फक्त एकमेकांची साथ पुरेशी होती. प्रेम कधी वय, रूप किंवा वेळ पाहत नाही. ते फक्त 2 हृदयांना भेटवतं, जसं पाऊस आकाशाला आणि धरतीला भेटवतो. सत्तू आणि दामिनीचं नातं तसंच होतं, निसर्गासारखं शांत, पण मनाच्या गाभाऱ्यात गहिरं आणि चिरंतन. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.